नमस्कार, कर्म विवेक में आपका स्वागत है। आइए जानते आज की बड़ी खबर। महाराष्ट्र के पूर्व ग्रामीण विकास मंत्री रंजित बाबू देशमुख के 80वें जन्मदिन के अवसर पर आरडी फाउंडेशन द्वारा आयोजित ग्राम विकास पुरस्कार 2026 समारोह सफलतापूर्वक संपन्न हो गया। इस कार्यक्रम में नागपुर जिले की प्रत्येक पंचायत समिति से ग्रामीण क्षेत्रों में उत्कृष्ट काम करने वाली संस्थाओं और ग्राम पंचायतों को नगद राशि व पुरस्कार देकर सम्मानित किया गया। यह अवार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों प्रदान किया गया, जबकि कार्यक्रम की अध्यक्षता ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे ने की। इस दौरान पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख रूप से उपस्थित रहे। ये पुरस्कार आदर्श ग्राम पंचायत, अपराध मुक्त गांव, जल समृद्धि, पर्यावरण, शिक्षा और स्वास्थ्य जैसे कुल 9 अलग अलग क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य के लिए दिया गया। पूर्व जिला परिषद अध्यक्षों की आयोजन समिति की देखरेख में ये गरिमामय समारोह शुक्रवार 29 मई को दोपहर 4:45 बजे धर्मपेठ स्थित वनामती सभागृह में आयोजित किया गया था। माजी ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रणजित बाबूंच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेला हा पुरस्कार सोहळा आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होतोय ते राज्याचे कर्तव्यदक्ष आणि ज्यांनी महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे। एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी महाराष्ट्राला दाखवलं ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब। या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे राज्याचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, यासोबत ज्यांचा सत्कार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय। वास्तविक मी खूप लहान होतो आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो, अगदी छोटा म्हणजे कुठला बेरजेत नसणारा असा कार्यकर्ता होतो। तेव्हा साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते, तेव्हा लांबून बघण्याचा योग आला होता। त्यानंतर राज्यामध्ये जी जी जबाबदारी त्यांना मिळाली त्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देणारं एक शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय रणजित बाबू। त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणी असतील, अनिलजी देशमुख आहेत, त्यांचे सगळे कुटुंबीय आणि खास करून ज्यांच्या विनंतीला मान देऊन आशिषजींनी खूप आग्रह केला। नाहीतर नागपूरमध्ये एवढे मोठे नेते असताना माझं काही काम तसं वास्तविक नव्हतं, पण आशिषजींनी खूप आग्रह केला की रणजित बाबू ग्रामविकास खात्याचे मंत्री होते आणि तेव्हा आपण ग्रामविकासचा पुरस्कार आपण ग्रामपंचायतींना देतोय, तेव्हा राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून आपण आलं पाहिजे असा आग्रह आमच्या मित्रांनी धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज येण्याचा योग आला। आणि मलाही मनापासून एक मोठं परिवर्तन झालं पाहिजे। आज मला असं वाटतं की त्यातनं अनेक गावं ही आपल्या पायावर उभी राहिली। गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी काही कामं आहेत, स्वच्छतेची असतील, जलसंधारणाची असतील, त्या ठिकाणी शेतीची असतील, अशी अनेक कामं ही झालेली आपण त्या ठिकाणी बघितली। आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला की जलयुक्त शिवारसारखी योजना, ही योजना यशस्वी होण्याचं कारण काय आहे, तर या योजनेचा सगळ्यात मोठा जो काही गाभा होता तो लोकसहभाग होता। आणि या योजनेमध्ये 700 कोटीपेक्षा जास्त निधी हा लोकसहभागातून प्राप्त झाला आणि लोकांनी पैसाही दिला, लोकांनी श्रमही केले आणि त्यातनं अनेक गावं ही पाणीदार झाली, अनेक गावातला दुष्काळ आपण दूर करू शकलो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण बघितलं या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गावांचा आपण सत्कार केला, त्यात उमरी भरतापूर या ग्रामपंचायतीने लोकसहभागाचा आदर्श प्रस्थापित केला। किसापूर गावाने सांडपाणी घनकचऱ्यात काम केलं, ओल्या कचऱ्याचं रूपांतर खतांमध्ये केलं। तरोडी गावामध्ये त्या ठिकाणी आरतीताईंच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल, सौर ऊर्जा असेल, जलसंधारण याचं अतिशय चांगलं काम झालं। विरली गावामध्ये त्या ठिकाणी एकही गुन्हा 3 वर्षात घडला नाही, त्यामुळे एक सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं। आष्टीकला गावाने महिला बचत गटाचं उत्तम काम केलं आणि लखपती दिदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात
आमच्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्यांना लखपती दीदीमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे या गावामध्ये झालं. धानला असेल किंवा इतर सगळी जी गावं असतील ज्यांनी अतिशय आदर्श काम या ठिकाणी केलं, यातल्या कुठल्याही गावाला काही खूप वेगळं करण्याची आवश्यकता नव्हती. तर जे आहे ते योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता होती, योजना योग्य प्रकारे राबवण्याची आवश्यकता होती. आणि काही ठिकाणी अर्थातच CSRच्या माध्यमातून देखील मगाशी आपण JSWचाही सत्कार केला, तर अशा प्रकारचे जे CSR डोनर्स आहेत त्यांचीही थोडीशी मदत घेऊन आणि गावं ही उत्तम होत आहेत हे बघून मला अतिशय आनंद झाला. आता आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने जी रामजी सारखी योजना सुरू केली आहे. जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे भर देण्यात आलेला आहे. या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत, मागच्या काळामध्ये वनराई बंधारे असतील किंवा आताच्या काळामध्ये जलतारा स्ट्रक्चर्स असतील, हे स्ट्रक्चर्स असे आहे की जे अक्षरशः जो पूर्णपणे ड्राय झोन आहे, या ड्राय झोनला देखील त्या ठिकाणी पाणीयुक्त जलयुक्त करण्याचं काम या स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपण करू शकतो. आज सर्वाधिक आवश्यकता ही आहे की पडणारा जो पावसाचा थेंब आहे हा जमिनीमध्ये गेला पाहिजे. या दृष्टीनं आपण जर सायंटिफिक पद्धतीनं विविध प्रकारचे स्ट्रक्चर तयार केले तर कुठल्याच गावामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ होऊ शकत नाही. आपण बघितलं जलयुक्त शिवारनंतर ज्या ठिकाणी एक पीक होत होतं, खरीपाच्या पिकाची गावं ही रबीवरही गेली आणि उन्हाळी पिकावरही गेली. अशा पद्धतीनं 3-3 पिकं ही गावं घ्यायला लागली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर काही भागामध्ये आपल्याकडे डार्क झोन तयार झाला आहे. त्या ठिकाणी आपण पुनर्भरणाची कामं कशी करू शकू. आज जवळपास जी रामजीमध्ये जिथे डार्क झोन आहे तिथे 65% पैसा हा आपल्याला जलसंधारणावर खर्च करता येतो. त्यामुळे मला हा अनुभव आहे, मी अनेक ठिकाणी बघितला आहे की जलसंधारणाच्या कामाने एका वर्षामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पातळी वर येते. बोर असेल, विहीर असेल, याचं पाणी वर येत असतं. या सगळ्या गोष्टी आपण जर ठरवल्या तर त्यातनं एक मोठं परिवर्तन होऊ शकतं. मागच्या काळामध्ये आपण सातनवरीला त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव किंवा ज्याला स्मार्ट विलेज म्हणतो ते आपण तयार केलं. इंटरनेट ऑफ थिंग्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेदर ॲडवायझरी असेल, क्रॉप ॲडवायझरी असेल, त्या ठिकाणी जी काही सिंचनाची व्यवस्था आपण उभी केली तीचं ऑटोमेशन असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आज आपल्याला कल्पना आहे की याची आवश्यकता देखील आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रेडिक्टिबिलिटी आणणं, ऑटोमेशन करणं. आज मला सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये महाविस्तार AI या नावानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केला. आणि आता जर आपण महाराष्ट्र सरकारच्या महाविस्तार ॲपवर गेलात तर शेतीच्या संदर्भात सगळ्या प्रकारची माहिती आणि सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जो काही पिकांच्या संदर्भातला सल्ला आहे, क्रॉप ॲडवायझरी आहे, पेस्ट कंट्रोल आहे, त्या ठिकाणी आपण ही देखील व्यवस्था केली आहे की आता त्याच्यावरनं नुसता एक फोटो जरी काढला तरी देखील त्या स्टेजला जे काही पीक आहे त्या पिकावर कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी पेस्ट येऊ शकतो, कुठल्या प्रकारचं कीड त्या ठिकाणी येऊ शकते, त्या कीड नियंत्रणाकरता नेमकं काय केलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या क्षणी त्या शेतकऱ्याला आपण ती माहिती देतो. ही माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी एवढंच नाही तर आदिवासी भिली भाषेतही आणि पुढच्या काळात महाराष्ट्र. ऐसे ही अपडेट जानने के लिए देखते रहिए कर्मा विवेक. नमस्कार.